तुमचं स्टोल खाली पडलंय. ओह, थँक्यू. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. हाय, मी हा, ही माझी मानलेली बहीण आर्या. हाय आर्या. हाय. आणि ही माझी मैत्रीण आहे सई. जुनी मैत्रीण होय. तर ताई, तू तू आज जा ना. तू आज जा, आराम कर. तू कशाला इथं? बाबो, केवढी थंडी आहे, का गारठा आहे. चल चल, आपला ताप आत्ताच उतरलाय नव का? अरे पण बिन काय नाही. चला, डॉक्टरने काय सांगितलंय? टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही. हा, आराम करायचा, आराम करायचा. चला, मी आता मस्त खायला प्यायला करून देणार आहे. मी जा खोलीत, आराम करा मस्त. हा, खोटं बोलायची काय गरज होती? सांगायचं ना, मी अमुकची होणारी बायको आहे ते. हा, बरोबर आहे. पण त्याचं काय आहे, आपलं ठरलंय नव का कुणाला काही सांगायचं नाही. आम्ही बजावलंय ना आपल्याला. करेक्ट. नशीब मी काही बोलले नाही. अमोक, प्लीज पिकअप द फोन. प्लीज पिकअप द फोन. मला कळू दे तिथे काय झालंय ते. सई थांब ना यार, करतो मी तुला कॉल. गुरूंचे गुरु विराट गुरु. दादासाहेब, मी आहे की. झाली परीक्षा घेऊ. विष आहे ते, विष. दोन दिवसात त्या पोरीच्या लग्नाची तयारी झाली पाहिजे. तयारीला लागा. वय गुरुजी. गुरुजी, दूर देतो पाहिजे. तयारीला लागतो गुरुजी. तिकडं तुझं लग्न झालं असतं, इकडं तुझ्या आजीचा जीव गेला असता. झाली परीक्षा घेऊ. विष आहे ते, विष. हा सई, बोल. अरे, एक फोन करून कळवायचं ना अमुक, काय चाललंय, काय सिच्युएशन आहे तिकडे. मला कसं कळणार आहे? मी किती पॅनिक झाली आहे. प्लीज मला मला सांगायचं ना तू फोन करून. सई, हो 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 हो, मी निघालोय, तुझ्याकडेच येतोय. आजीला लागलंय, बट शी इज ओके नाव. अरे पण ऐक माझं, मी ड्राईव्ह करतोय. भेटल्यावर बोलू. हॅलो. शी, काय सिच्युएशन आहे ही? अशा मूड मध्ये लग्न करायचं का? तुझ्या दुसऱ्या मुलीकडे एक एक पाऊल तुझ्या घरातल्या एकेका तिचा. घरी आजी साहेबांच्या डोक्यावर झुंबर पडले आणि मोठा ऍक्सिडेंट झालाय. आम्ही आई साहेबांच्या बाबतीत असं काय झालं ना वर खाली की आमचा जीव कासावीस होतो. गुरुजी सांगतात तसं समद करा. पुन्हा तुमच्याकडे काय बी मागणार नाही आम्ही.
तू माझा एकदम पक्का शिष्य आहेस. मी जसं सांगतो तसंच्या तसं करतोस तू. बघ याचा तुला आता फायदा होतो की नाही. पण गुरुजी, आई साहेबांच्या बाबतीत हे काम करताना मला लई टेन्शन आलं होतं. म्हणजे जरा जरी चूक झाली होऊ असती- शकत नाही. चूक अजिबात होऊ शकत नाही. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. तो अपघात होणारच होता, आपण तो आधी घडवून आणला. अमोग, अमोग, अरे किती फोन करायचे तुला? एक फोन उचलून सांगायचं ना मला की काय सिच्युएशन आहे तिथे. मी किती पॅनिक झाले होते, मला खूप टेन्शन आलं होतं. अमोग, मी किती पॅनिक झाले होते कळतंय का सई तुला? सई माझं ऐकून घे. सगळं सांगतो, प्लीज शांतपणे ऐकून घे प्लीज. व्हॉट शांत? तुला कळतंय का आपली काय सिच्युएशन आहे ते? आणि हे असं चोरून लग्न वगैरे, मला खूप टेन्शन आलंय अमोग. आम्ही आजी आजी थोडक्यात वाचली आहे सई. माझ्या सकट घरातले सगळेच खूप डिस्टर्ब्ड आहेत. ओके, मग आपलं काय? आय मीन आपलं लग्न? हे बघ सई, मला असं वाटतंय की आपण थांबायला हवं. थांबायला हवं? अमोग, तुला खेळ वाटतोय का हा सगळा? सई सई आय नो की मीच तुला मुंबईहून घाईघाईने इथे बोलावून घेतला. आय नो की लग्नाचा निर्णय माझाच होता आणि आता मीच माघार घेतो. माझी चूक झाली सई. सई सई आय नो मी तुला खूप गृहीत धरतोय, पण तासाभरापूर्वीची परिस्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. आणि आजीच्या बाबतीत आता जे काही घडलंय ना, त्यानंतर हो, पण तुझे दादासाहेब तुझं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर लावणार होते, म्हणून तू आपल्या लग्नाचं डिसिजन घेतला, राईट? करेक्ट आहे सई, एकदम करेक्ट आहे. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे सई. आपल्याकडे खूप वेळ आहे आता. आणि आता मला नाही वाटत घरातल्या कुणाच्याही मनात माझ्या लग्नाचा विचार असेल. आणि कदाचित आपलं लग्न असं चोरून नाही, प्रॉपर सगळ्यांच्या साक्षीने होणार असेल, म्हणून असं घडलं असेल. ओके, मग आता पुढे काय ठरवलंस तू? सई, आता हे जे काही घडलंय त्यामुळे खरंच मला कळत नाहीये नक्की काय करायचंय. डोक्यात खूप उलटसुलट विचार चालू आहेत. पण मला असं वाटतंय की आपण इथेच थांबायला हवं. पण आपल्याला पाहिजे तसा परिणाम झाला अमोघवर. होय गुरुजी, आपण अमोघला जाऊन भेटलात, त्याच्याशी बोललात, त्याचा लय मोठा इम्पॅक्ट झालाय. आता कमी पडू देऊ नका. वय गुरुजी, अमोघ आमच्या हातून निसटून गेला असता जर त्या पुजाऱ्यानं येळेवर फोन केला नसता तर. बोला. तुम्ही म्हणाला होतात 2 दिवसांनी अमोघराजांचं लग्न आहे म्हणून. ते तर आत्ताच आलंय. तेही एका मुलीला घेऊन, एका पोरीला घेऊन, आणि म्हणतायत लग्न लावायचे आत्ताच्या आत्ता. मंगळसूत्र, कुंकू, हार सगळं घेऊन आलेत ते. ठीक आहे, हे बघा, तुम्ही कसं बी करून चालढकल करा, तुमच्या पद्धतीनं टाइम काढा. आम्ही बघतो काय करायचं ते. पण हे लगीन होता कामा नये. जसं तुम्ही म्हणाल तसं दादासाहेब.
आणि मग आम्ही लगोलग तुम्हाला येऊन भेटलो. तुम्ही जसं सांगितलं तसंच केलं आम्ही. वसुंधराबाईवर जरा जास्त जीव आहे त्या अमुकचा. आपल्यामुळं तिच्या जीवाचं काय बरं वाईट होईल म्हणून घाबरून गेलाय तो. त्याच्यामुळे आता तो आपण सांगू तसंच करणार. त्या मुलीला या घरात जकडून ठेवायचं एवढा एकच उपाय आहे तुझ्याकडं. वय गुरुजी. पौर्णिमा संपेपर्यंत काळूबाईचं हे हत्यार परतवणं सोपं होतं. ते झालं नाही. आता त्या मुलीला लग्नाच्या पिढीत अडकवून तुझ्या घरात जकडून ठेवणं हा एकच मार्ग आहे. आणि त्याच्यासाठी तुझ्या घरातल्या कोणाचा बळी गेला तर मला त्याची पर्वा नाही. कारण हे सगळं मी तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी करतोय. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. आय होप तू मला माफ करशील. सॉरी साई. अमुक तुझं म्हणणं बरोबर आहे. मला पण असं चोरून लग्न करण्यात ना खूप टेन्शन आलं होतं रे. मग आता पुढे काय? सई, मला असं वाटतं की तू मुंबईला परत जावस. मग अमुक मी गेल्यानंतर इथे काही भलतं सलतं तर नाही ना होणार? होईल ना आपलं लग्न? काळजी घे. आय लव्ह यू सई. आय लव्ह यू टू अमोघ. टेक केअर. आर्या, तुम्ही? मी ओटी भरायची. ओटी भरायची तुला. ओटी? हा. कोणाची? तिची ओटी. काळूबाईची ओटी भरायची. पण का? कशासाठी? ती आशीर्वाद देईल. हा, मग सगळं चांगलं होईल. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की काळूबाईची ओटी भरली तर या सगळ्या संकटातून ती मला बाहेर काढेल? ओटी भरायची. पण कशी भरतात ओटी? मला माहिती नाही, मी आधी कधी भरली नाही. मी आहे ना, मी सांगेन तुला सगळं. ओटी भरायची. आणि देवीची मूर्ती नाही, देवीचा फोटो नाही, ते देऊळही बंद आहे गावातलं. उघडायचं ना. हा, तुला उघडायचं ते देऊळ. ओटी भरायची तिची. भरशील ना?
पंडित, हा आज कितीतरी दिवसांनी अशी नदीवर अंघोळ केली. हा मग वाटलं का नाही एकदम फ्रेश? अरे नदी ती नदीच असती भावा. तिच्या वाहत्या पाण्यात समजा टेन्शन मी निघून जातं बघ. हो. म्या. काय मग काय ठरवलंयस? अंगणात निजलो आपण दोघं बी होतो, पण झोप दोघांना बी नव्हती माहिती मला. तांबड फुटपर्यंत आबाळाकडे एकटक बघत होतास. बघितलं मी. मिळाला का काही कौल? झाला काही डिसिजन? गे रे. नाही पंडित, डोक्यात ना सगळं उलट सुलट चालू आहे. आयुष्यात पहिल्यांदा असं घडतंय. नाहीतर कुठल्याही विषयावर ना असं पटकन डिसिजन होतो माझा. मी बोलू का? बोल. हे बघ, हे जे काही समजा घडतंय ना आम्ही, त्यात नशिबाचा काहीतरी हात आहे भावा. आता कोण कुठली आर्यात आहे, तिचा आणि आपला काय संबंध? ही तर कशाला आली ती? तुझी आणि तिची गाठ वरतीच बांधली. काय बोलतोयस तू? वय खरं तेच बोलतोय. आम्या तू आता मागचा पुढचा काय बी विचार करू नकस. सरळ आर्याताईशी लग्न करून टाक. एक नंबर मुलगी आहे, एकदम नदीसारखी स्वच्छ आणि निर्मळ. डोकं फिरलंय का तुझं? येड तुला लागलंय. अरे आम्या, तुला समजत नाही का? तुझं नशीब तुला वरडू वरडू सांगताय भावा. अरे आम्या, ते लग्न ज्या प्रकारे थांबलं त्याचा अर्थ शिरत नाही का डोसक्यात तुझ्या? आई काळूबाई, तुझी ओटी भरायला आता हे एवढंच आहे ग माझ्याकडे. मला काही सोपस्कार कळत नाहीत, पण आई म्हणते मनापासून केलं की देव सगळं समजून घेतो. तसंच जे करते ना ते सगळं मनापासून करते. प्लीज समजून घे सगळं. देवी माते, आता सगळं तुझ्यावर सोडलंय. हे सगळं तूच घडवून आणतेस हे जाणवतंय मला. आता पुढचा मार्गही तूच दाखवशील. मी आता स्वतःला तुझ्याच हातात सोपवलंय. तार किंवा मार. खरा प्रॉब्लेम काय माहितीये तुला? तो विराट गुरुजी जे जे बोलतोय ना अगदी तसंच घडतंय सगळं. आणि हेच मला पचत नाहीये. मला अजिबात आवडत नाही रे तो माणूस, आणि कधी पटलाही नाही तो. पण मला ही गोष्टही नाकारता येत नाहीये की त्याने आतापर्यंत जे जे सांगितलंय ना अगदी तसंच घडलंय सगळं. आजीच्या जीवावर भेटलं असतं रे. आता त्याच्या बोलण्याप्रमाणे असू दे किंवा मग योगायोगाने असू दे, माझ्या घरच्यांच्या जीवावर बेतणार असेल ना, तर मला माझा विचार बाजूला ठेवावा लागेल आणि त्या मुलीशी लग्न करावं लागेल. ताई, ए ताई.
थोडं पाणी मिळेल का? तहान लागलीये. आणि ते पाणी ये. हा हे घे. बांगड्या विकायला एकटीच जातेस? हो. एवढी पायपीट करतेस, कमाई होते? कधी होते, कधी नाही. कधी कधी एक चुडा पण विकला जात नाही आणि कधी कधी उपाशी पोटी झोपावं लागतं. आणखीन देऊ पाणी? नको, बास आहे. येते. थांब थांब, काय झालं? मी आत्ताच देवीची ओटी भरली आणि तेवढ्यातच तू आली. मला काहीतरी द्यावंसं वाटतंय तुला. मग दे ना. पण काय देऊ? माझ्याकडे आता तुला द्यायला काहीच नाहीये ग. ताई, आपल्याकडे बरंच काही असतं पण आपल्याला ठाऊक नसतं. तुला द्यायची इच्छा आहे ना, मग बघ काहीतरी असेलच. मी बघते. हा अगं पण इथं देवाचं आहे. तुझ्यातही देव आहेच की. माझे बाबा नेहमी म्हणतात, प्रत्येक माणसात देव असतो आणि देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा जर एखाद्या भुकेल्या माणसाला जेवण दिलं तर तो नैवेद्य देवाजवळ लवकर पोहोचतो. थांब थांब, तू मगाशी जे म्हणालीस ना ते अगदी बरोबर होतं. आपल्याकडे बरंच काही असतं पण ते आपल्याला ठाऊक नसतं. थांब, हे घे. यात नवीन ड्रेस आहे, तुला खूप छान दिसेल. हो, खूप छान दिसेल. पण ताई, फक्त घ्यायचंच नसतं, द्यायचं पण असतं. द्यायचं असतं म्हणजे? म्हणजे तू आता मला हा ड्रेस दिला तर मला पण तुला काय तर द्यावं लागेल. घे ग, घे. अगं पण घे ग, घे. बरं, येते ग. तुझं नाव नाही सांगितलंस? माझं नाव उमा. आणि तुझं? आर्या. येते.
हे आर्या, हे बघ, पावलं आहेत, फुलं आहेत. हे आर्या बघ ना, हे पावलं आणि फुलं आहेत. ती आली, तू ओटी भरली ना, ती आली होती, आशीर्वाद द्यायला आली तुला. पावलं आहेत बघ, फुलं आहेत, काळूबाईच्या नावानं सांग भलं. ती आली, तू कर, तिने सांगितलेलं कर. हा कर कर. शक्तिरूप गौरी माता, आदिशक्तिरूप गौरी माता. उमा शक्तिरूप गौरी माता, आदिशक्तिरूप गौरी माता. माझा निर्णय झालाय. दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आपण देवाला काहीही देऊ शकत नाही. ज्याने सूर्य निर्माण केला त्याला निरांजनाने ओवाळणं आणि ज्याने धान्याच्या राशी जन्माला घातल्या त्याला मूठभर नैवेद्य दाखवणं ही केवळ कृतज्ञता.